आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन। त्या भगवंताला काय आवडतं? त्याच्या नामाचं रात्रंदिवस केलेलं नामचिंतन त्या भगवंताला आवडतं, परंतु आपल्याला ते आवडत नाही, आपण त्याला कधी आठवत नाही, आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडलाय महाराज। विचार जर केला तर माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या विचाराला आणि माणसाच्या व्यवहाराला फार महत्त्व आहे। तुम्हाला जर उदाहरण सांगायचं झालं तर ऐका, एक सावकार होता महाराज, सावकार होता आणि एक शेतकरी होता आणि त्याला 2 पोरं होते महाराज। शेतकरी आता पाऊस झाल्याच्या नंतर पेरण्या करायच्या होत्या, पैसे कमी पडले, सावकाराकडे आपल्या एका लहान मुलाला पाठवलं, लहान मुलाला सावकाराकडे पाठवलं, लहान मुलगा गेला, दरवाजावर ढाप टाकली, सावकार काका दरवाजा उघडा। सावकार काकाने दरवाजा उघडला, दरवाजा उघडले ते पोरग इतकं हसलं महाराज, इतकं हसू लागलं। आता त्याला वाटलं नेमकं का हसतोय, तो म्हणला का रे का हसतोय? तो म्हणला ते जाऊ दे, पण माझ्या बापाने काय सांगितलंय की तुमच्याकडून पैसे घेऊन यायला सांगितलेत, पेरणी करायला पैसे कमी पडताय, पैसे सांगितलेत। तो म्हणला तो आधी हसतोय का सांग। त्यावेळेस ते पोरग म्हटलं सावकार काका तुम्ही इतके जाड आहेत महाराज, आणि तुम्हाला बाहेर कसं काढायचं तुम्ही गेल्याच्या नंतर? त्या सावकाराला इतका राग आला महाराज, इतका राग आला, सावकारानं काय केलं, 2 काना खाली दिल्या आणि कोंडून ठेवलं। आता बराच वेळ झाला मुलगा येणं म्हटल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यानं दुसरा पोरगा पाठवला, म्हणजे मोठा, त्याचाच मोठा भाऊ का गेला, आणि गेल्याच्या नंतर दरवाजावर थाप टाकली, सावकार काका दरवाजा उघडा। सावकारानं दरवाजा उघडला, हा देखील मोठ्याने हसायला लागल्याच्या नंतर सावकार म्हणला काय झालं रे? तो म्हणला माझा भाऊ आला होता कुठे? तो म्हणला हाई कोंडून ठेवलाय। का कोंडला म्हणल्याच्या नंतर तो म्हटला की मला तुझा भाऊ काय म्हटला माहिती का? तो म्हणला तुम्ही जर मेले तर तुम्हाला घराच्या बाहेर कसं काढायचं? आता हा किती झालं तर त्याचाच मोठा भाऊ होता महाराज। हा काय म्हणला, जरी त्याला कोंडून ठेवलं तुम्ही, त्याला काही कळत नाही, तो लहान आहे, त्याला समजून घ्या जरासं। आणि जरी त्यांनी तसं म्हटलं की तुम्ही जरी एवढे जाडात की तुम्ही मेल्याच्या नंतर बाहेर निघता येणार नाही, तर आपण काय करू, तुकडे करून बाहेर काढू महाराज। सावकाराला याचा राग आला, सावकाराने याला देखील कोंडून ठेवलं। आणि तिसऱ्या वेळेस मग आता 2 पोरं घरी येईना म्हटल्याच्या नंतर बापच निघाला। आता किती झालं तर हा दोघांचा बाप होता महाराज। बाप आल्याच्या नंतर बाप म्हणला सावकाराला, म्हटला सावकार आमचे 2 पोरं कुठे आहेत? म्हणला आहे। कुठे आहेत? तर कोंडून ठेवलेत। का कोंडले? का कोंडले म्हणल्याच्या नंतर सावकारानं सांगितलं, पहिला आला म्हटला की तुम्ही जर मेले तर तुम्हाला घराच्या बाहेर कसं काढायचं? दुसरा म्हणला अहो तो लहान आहे, त्याला काय म्हणजे समजून घ्या म्हणले जरा। आणि थोड्या वेळाने तो सुद्धा मला काय म्हणला माहितीये का, जरी तसं नसन निघत तर आपण तुकडे करून बाहेर काढू असं म्हणले दुसरा। बरं दुसरा तसं म्हणला, आणि तिसरा मग आता बाप त्यांचा होता तिसरा। बाप काय म्हणला, अहो 2 पोरं आहेत, लहान आहेत म्हणल्या, पोरांना काय कळतंय म्हणला तेव्हा। जर तसंही जमत नसेल, जर आपल्याला तसं बाहेर काढता येत नसेल, तुकडे करून जर बाहेर काढता येत नसेल, आपण काय करू, घरालाच आग लावून देऊ म्हणला। म्हणजे मला सांगायचं काय होतं की माणसाचे विचार हे फार महत्त्वाचे आहेत। मग संत महात्मे काय म्हणतात, सारा विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे। त्या भगवंताचं नाम तुम्ही मुखाला घ्या, भगवंताचं नाव जर मुखाला घेतलं तर काय होणार आहे? भगवंताचं जर नामस्मरण नामचिंतन मुखाला घेतलं तर पुण्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे, परंतु आपल्याला ते नाव आठवत नाही, आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडलाय। परंतु एकदा जर ही गोष्ट आपल्या लक्षात आली ना, तर आपली दशा ही कशी होणार आहे, तो भगवंताचा आपल्याला विसर पडलाय। मग तुकोबाराय म्हणताय तो भगवंत तुम्ही आठवा की ज्याचा तुम्हाला विसर पडलाय। कुठे आहे तो? तर हृदयामध्ये आहे। आणि हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, आठवत नाही आसवायचं कोठे, 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 आसवायचा कोठे, आठवत नाही। देईचा विदेई भोगू देता, 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 सर्व संकार सर्व चुकल्यालो,
अलंकार सर्व तुकल्यालो सर्व अलंकार सर्व तुकल्यालो सर्व अलंकार हो सर्व तुकल्यालो सर्व अलंकार सर्व तुकल्यालो सर्व अलंकार सर्व तुकल्यालो सर्व अलंकार सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. सर्व सुखाचे अलंकार परिधान केलेत आणि आम्ही आज सुखाने समाधानाने आनंदाने भगवंताच्या नामस्मरणामध्ये डुलत आहोत. ऐका, मग तो भगवंत आहे कुठे तर आपल्या हृदयामध्ये आहे, परंतु आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडलाय. आता एखाद्या जर गोष्टीचा विसर पडला तर फार मोठं संकट तयार होत असतं. महाराज तुम्हाला सांगून जायचं झालं तर ऐका, एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. आता सासूबाईनं फोन केला जावयाला. सासूबाई म्हटल्याच्या नंतर नाकातली नथ जावयासाठी काढून द्यायला तयार असते. महाराज सासूनं फोन केला जावयाला आणि म्हटली, जावई जेवणाचा कार्यक्रम आहे, तुम्ही जेवण्यासाठी या म्हणली, तुमच्यासाठी सुंदर स्वयंपाक करते म्हणली. जावई म्हणले ठीक आहे. आता त्या काळी काय गाड्या वगैरे नव्हत्या, बसनी प्रवास असायचा आणि तो निघल्याच्या नंतर तो गेला सासूबाईकडे. सासूबाईनं सुंदर असा स्वयंपाक केला होता आणि जेवण्यासाठी तिनं काय केलं होतं, धिरडं गुळवणी तिनं जेवणासाठी केलं होतं. धिरडं गुळवणी जेवण्यासाठी केलं होतं. परंतु हा जावई जो होता त्याला हे काय माहीत नव्हतं, हे काय हा काय पदार्थ आहे त्याला माहीत नव्हता. त्यावेळेस तो म्हटला सासूबाईला, सासूबाई काय मी नाही खाणार म्हणला, हे असलं काय केलंय म्हणला तुम्ही. त्यावेळेस सासू म्हटली, अहो एकदा खाऊन बघा म्हटल्याच्या नंतर जावयानं ते खाल्लं आणि जावईला ते इतकं आवडलं महाराज, इतकं आवडले धिरडं गुळवणी. काय त्याचं पण नावच लक्षात राहत नव्हतं, धिरडं गुळवणी म्हणून. मग तो म्हटला सासूबाईला, सासूबाई याचं नाव काय म्हणला. सासूबाई म्हणली धिरडं गुळवणी. तो म्हणला ठीक आहे, मी जाता जाता असंच पाठ करत जातो, तुमच्या लेकीला गेल्यावर करायला लावतो म्हणला. म्हणली ठीक आहे, तुम्ही पाठ करून जा म्हणली. काय धिरडं गुळवणी. यानं नामजप चालू केला. कशाचा, धिरडं गुळवण्याचा. चालता चालता महाराज निघला बांधाने. आता बसमधून उतरला होता ना, तसंच बसमध्ये जाण्यासाठी बांधाने निघला महाराज. तेव्हा काही नीट रस्ते नव्हते, बांधाने निघला आणि त्याचा जप चालू झाला, धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी. त्याचा जप चालू झाला महाराज, धिरडं गुळवण्याचा जप चालू झाला. जाता जाता थोडासा पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा बस स्टँडवर गेला. बसमध्ये बसतानाही त्याचं तेच धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी. तरी सुद्धा त्याचं लक्षात आलं नाही महाराज, तरी सुद्धा त्याचं लक्ष गेलं नाही. परंतु ज्या वेळेस तो बसमधून उतरल्याच्या नंतर आता बस स्टँडला केळीवाले असतात माहिती का तुम्हाला माहीत असणारच, पण विचारायचं आहे का नाही, केळीवाले असतात का नाही. हो तर म्हणा, नाही तर नाहीतरी म्हणा, असतात ना. हां, केळीवाले असतात. मग केळीवाली जवळ एक पोरगं होतं महाराज, लहान पोरगं होतं. आता लहान पोरं एवढे चॅप्टर असतात महाराज. त्या पोराला काय वाटलं, अरे हे माणूस म्हणला धिरडं गुळवण्याचा जप का करते म्हणला, काय येडाबिडा झालाय काय म्हणला. यांनी काय केलं माहितीये का, ते केळ सोललं महाराज. केळाचं साल त्याच्या पायाखाली फेकलं. आता फेकल्याच्या नंतर जसा त्याचा पाय पडला तसा घसरला तसा सगळं काही विसरला महाराज. सगळं विसरल्याच्या नंतर उठला, घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हटलं, अगं 2 दिवसांनी त्याला लक्षात आलं. म्हटलं अगं आज तुझ्या आईनं एवढा सुंदर स्वयंपाक केलता, एवढा सुंदर, परंतु मला त्याचं नावच आठवत नाही. म्हटलं मला ते करून दे, खायचंय म्हणलं मला. आता खायचंय म्हटल्याच्या नंतर करून देते म्हणली बायको, परंतु काय करायचं माहीतच नाही. जर त्या पदार्थाचंच नाव माहीत नाही मग काय देऊ तुम्हाला करून. त्यावेळेस तो म्हटला, नाही मला माहीत नाही, मला काही सांगू नको म्हटला, ते करून दे म्हटल्याच्या नंतर आता यांची दोघांची लागले भांडणं. हा म्हणायचा करून दे, ती म्हणायची जर माहीत नसलं तरी मी करून काय देऊ तुम्हाला. दोघांचे मोठ्याने भांडणं लागले. आता भांडणं म्हणल्याच्या नंतर अख्खं गाव गरजवते, एवढं तर माहिती आहे तुम्हालाच. ऐका, भांडणं लागल्याच्या नंतर शेजारची बाई आली महाराज. या नवऱ्यानं तिला मारलं महाराज. तिच्या न्याची भांडणं लागली, तिनं त्याला मारलं, त्यानं तिला मारल्याच्या नंतर शेजारची बाई भांडणं सोडवायला आली. आता शेजाऱ्याला आपला सगळा सातबारा माहीत असतो. शेजारी बाई आल्याच्या नंतर बाई म्हणते, अरे किती मारलं रे तू तिला, पर पोरीची धिरड्यावाणी पाठ झाली म्हणली. ते म्हणतो, हा मला हेच खायचं होतं म्हणलं, धिरडंच खायचं होतं मला, पण माझा विसर पडला होता, मला विसरलो होतं मी. म्हणजे मला सांगायचं काय की एखाद्या गोष्टीचा जर विसर पडला तर एवढा मोठा घोटाळा होऊ शकतो. मग आपल्याला देखील तसंच झालंय, आपल्याला देखील त्या नामाचा विसर पडलाय, परंतु आपल्याला ही गोष्ट अजूनही लक्षात आलेली नाही. बरं काय होणार आहे जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात तिसऱ्या चरणात सांगतात. तिसरं चरण घेतलंच नाही, सर्व सुखले झालंय.
असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. सर बघा काय झालंय तर आपल्याला या देहाचा विसर पडलेला आहे. आपल्याला या देहाचा विसर पडलेला आहे. कसा विसर पडलाय तर ज्याप्रमाणे त्या धिरडं गुळवण्यावालेला विसर पडला होता तसा आपल्याला या देहात विसर पडलाय की आपण त्या भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करायचे. मला सांगा महिला मंडळी, आपण नामस्मरण नामचिंतन करतो का? करतो का त्या भगवंताचं नामस्मरण? नाही, आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर करत नाही. मला सांगा महिला मंडळी, या देहामध्ये जेवढं काही उपलब्ध आहे त्या या देहामध्ये आपल्याला जेवढं काही ग्रंथ भांडार असेल उपलब्ध ते कुठल्याच देहामध्ये नाही. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये जे काही आहे ते करायचंय. याच देहामध्ये तुम्हाला भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करायचे, दुसऱ्या कुठल्या देहामध्ये नाही. आता तुम्ही घरी गेल्याच्या नंतर करता का नाही हे मला माहीत नाही, परंतु इथे देखील तुम्हाला भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करावे लागणार आहे. आता मला सांगा महिला मंडळी, कुणाकुणाला देव आवडतो हो? पुरुष मंडळी कुणाकुणाला देव आवडतो? हात वर करा बरं, हात वर करा. इकडं आवडत नाही तुम्हाला? सगळ्यांना आवडतो देव, इकडं आवडत नाही, कोणालाच नाही आवडत. नाही आवडत तुम्हाला देव. बघा तुम्हाला देव आवडतो बरोबर. कुणाकुणाला असं वाटतं देवानं आपलंसं व्हावं? हातवरी करा. कुणाला वाटतं देवानं आपलंसं व्हावं? वाटतं ना? कुणाला असं वाटतं देवानं आपल्या घरी यावं? हातवर. तुम्हाला नाही वाटत का? बरं असं कुणाला वाटतं की आपण देवाच्या घरी जावं? कुणाला वाटत नाही महाराज. तुम्ही जरी हातवर केला असेल तुमच्या अंतःकरणातल्या भावना मला माहिती आहेत. कुणाला असं वाटत नाही आपण देवाच्या घरी जावं महाराज. सर्वांना वाटतं देवानं आपल्याकडे यावं, मग आपण त्याच्याकडे का जाऊ नये? पण देव कुणाला फुकट देत नाही. घेसी तेव्हा देसी. मगाशी सांगितलंय देव मोबदला काढल्याशिवाय राहत नाही. मग तुम्हाला मोबदला करायचा आहे. महिला मंडळी सर्वांनी एकदा मोठ्याने भजन करूया. सर्व महिला मंडळीने हातवर करायची. फक्त महिला मंडळी हातवर करतील. फक्त महिला मंडळी माझ्या पाठीमागे भजन करणार. नामदेव जनाबाई मना मना. नामदेव जनाबाई आवाज. नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. मागच्या बाया म्हणत नाही. बरं झालं ना? जागी झालात ना? सर्वांनी एकदा सगळ्यांनी हातवर करा. पुरुष मंडळी महिला मंडळी सर्वांनी हातवर करा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करूया. सर्वांनी आपले हातवर करा. मला जरी दिसत नसले तरी भगवंताला दिसतंय. हरी विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. 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 जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
ग